साधारणतः दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला एक चित्र बऱ्याच वेळा दिसतं. एका कॉटवरती 80 वर्षाचे आजोबा, 80, 85, 70 वर्षाचे आजोबा ॲडमिट केलेले असतात. त्यांच्या शरीरावर अनेक प्रकारच्या पाईप्स, नळ्या जोडलेल्या असतात. मेन महत्त्वाची पाईप असते मूत्रमार्गातून कॉटला बांधलेली पिशवी. आणि या सगळं असताना आणि बाजूला बसलेला त्यांचा नातू असतो. सगळे लोक बघायला येतात. नातू त्या वेळात मोबाईलमध्ये, पण नातू आपल्या मोबाईलमध्ये इतका व्यस्त असतो, असं प्रत्येकाला वाटत असतं की हा कुठला काय त्या गंभीर आजारावर किंवा आजोबांना ठीक करायला, आजोबांना चांगलं करायला कुठला तरी उपाय ते शोधत नाही ना. मला एका गोष्टीचंच आश्चर्य वाटतं की ही तरुण पिढी आहे, ही 20-25 वर्षातली ही तरुण पिढी आहे, ही एवढी गंभीरच कशी असू शकते. थोड्या वेळानं वडील येतात. वडिलांना दरवाजात पाहतात, मुलगा झाडदिशी बाहेर निघून जातो. वडील आपल्या वडिलांजवळ अर्थात आजोबांजवळ येतात. त्यांना पाहतो तर काय, आजोबांचे प्राण केव्हाच सोडलेले असतात. वडिलांना फार दुःख होतं. पण त्याहीपेक्षा त्यांना फार मोठं दुःख होतं की माझा मुलगा अर्थात आजोबांचा नातू इथे असून देखील त्याला ते समजलं नाही. ह्या नातवाच्या आणि आजोबांच्या या दुरावा, हा एवढा मोठा दुरावा का, हा प्रश्न वडिलांना पडतो. आणि याला कारण फक्त एकच आहे, हा मोबाईल. तेव्हा विनंती करून तुम्हाला एवढंच सांगतो की ह्या मोबाईलपासून शक्यतो लांब राहाल, गरजेपुरता वापर कराल तेवढंच चांगलं. कारण आज मी बघतो दवाखान्यात कुठेही गेलात तर मुलं, विशिष्ट मुलं ही नैराश्य, डिप्रेशन यासारख्या अनेक आजाराने त्रस्त आहेत. कोणाचे पाठीचा मणका दुखतोय, कोणाच्या किडनीचा प्रॉब्लेम आहे. अशा या आजार मोबाईलमुळे अनेक आजार निर्माण झाले आहेत. जेव्हा कृपा करून परत पुन्हा विनंती करतो की हे कमी करा.